हॅलो सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पुलाव. त्यासाठी मी असा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 2 टमॅटो, एक मोठा बटाटा आणि शिमला मिर्च आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि असे मी फ्रोझन वाटाणे पाण्यात भिजवून ठेवलेले होते. थोडीशी दालचिनी, 2 इलायची, 4 लवंग, 4 काळे मिरे आणि शाही जिरा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला नॉर्मल जिरा नाही घालायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये शाही जिरा टाकत आहे. त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट. त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि टमॅटोला सोडून बाकी सर्व जे आवरून घेतलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे यामध्ये. फक्त टमॅटो लास्टला टाकायचं आहे, कारण टमॅटो जर आत्ताच टाकलो आपण तर पूर्ण जल्दी मऊ होतील ते आणि टमॅटो दिसणारे नाही आणि लाल लाल होईल, खिचडी जरा मऊ होते. आणि आता मी यामध्ये टाकत आहे खडे मसाले जे मी घेतलेले होते आणि ग्रीन पीस, हे फ्रोझन ग्रीन पीस होते माझे, त्यामुळे मी ह्याला पाण्यात एक 5 मिनिट भिजवून ठेवले होते. अशा प्रकारे एक थोडं वेळ ह्याला हलवायचं आहे चांगल्या प्रकारे. 2 ते 3 मिनिट वाफल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे तांदूळ. आणि आता मी यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. आणि महत्त्वाची टिप म्हणजे टमॅटो लास्टलाच टाका, कारण टमॅटो तुम्ही जर जल्दी टाकलात तर खूपच जल्दी ते मऊ होतील तेलामध्ये वाफल्यानंतरच. आता यामध्ये मी टाकले आहेत तांदूळ. तुम्हाला कोणत्या तांदळाचं करायचं आहे तुम्ही त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आता याला थोडंसं हलवून घेतल्यानंतर आता मी यामध्ये लास्टला टाकत आहे टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, कारण अर्धी कोथिंबीर मी त्यामध्ये टाकली होती आणि अर्धी वरून टाकत आहे. आता तुमच्या तांदळाला जेवढं पाणी लागतं त्यानुसार पाणी टाकून याला फक्त 3 शिट्ट्या होऊ द्या, कारण 3पेक्षा जास्त शिट्ट्या झाले तर भात मऊ होईल आणि पुलाव हा जरा मोकळा छान वाटतो. अशा प्रकारे याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि 3 शिट्टे होऊ द्यायचे. 3 शिट्टे झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे. आणि भात झाल्यानंतरच माझा पुलाव खूपच टेस्टी बनला होता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुकरमध्ये भातावर मसाला येऊन थांबतो, त्याला चांगल्या प्रकारे हलवायचं आहे, एकजूट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं मोकळा हा भात झालेला आहे. यासोबत मी बनवला होता व्हेजिटेबल रायता. त्याच्यासोबत हा खूपच अप्रतिम लागत होता. आणि तुम्ही हे बघा आणि मला ही कमेंट जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.